हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 6.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन दिला ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन्स बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करून आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे. तर हा जो पहिला एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोणता आहे? ए. इथे जे ए बी C1 C2 हे जे व्हेरिएबल्स आहेत या एक्झाम्पलमध्ये त्यांना आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट असं म्हणतो. आता हा एलिमिनेट करायचा आहे. ए एलिमिनेट करून डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. आता वन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डर असला पाहिजे. जर दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असले तर डिफरन्शियल इक्वेशन सेकंड ऑर्डर असला पाहिजे. तर आता इथे आपण डिफरन्शिएशन घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय येतो? 3x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब 3y square dy by dx is equal to 4a. Derivative of x is 1. This is 4a. आता हा एलिमिनेट करायचा आहे. a इथं आलाय तो अजून एलिमिनेट झाला नाही, कॅन्सल झाला नाही. मग आपण काय करायचं? 4a ची जी व्हॅल्यू आहे इक्वेशन पूर्ण जो आहे तो इथे रिप्लेस करायचा. सो कॉल दिस एज इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करू. सो पुट व्हॅल्यू ऑफ 4a in equation 1. 1 मध्ये रिप्लेस केला तर काय येईल? x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू 4a इज 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx ओके इनटू x. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन काय मिळेल बघा? x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू x डिस्ट्रीब्यूट करायचं आहे 3x क्यूब प्लस 3xy स्क्वेअर dy बाय dx. आता इथे x क्यूबचे टर्म्स एकत्र करता येईल. 3x क्यूब मायनस x क्यूब म्हणजे 2x क्यूब येईल आणि हा y क्यूब असेल. सो 3x क्यूब मायनस x क्यूब इज 2x क्यूब आणि मायनस y क्यूब प्लस 3xy स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 0. This is our required differential equation which is first order. तर एक कॉन्स्टंट होता त्याच्यामुळे हा फर्स्ट ऑर्डर डिफरन्शिएशन आपल्याला मिळालेला आहे. तर आपण सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन दिलेला आहे ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 1. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे आणि डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे. इथे a आणि b हे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिसतात म्हणजे आपल्याला 2 टाइम्स डिफरन्शिएशन इथे घ्यायचं म्हणजे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन इथे फॉर्म करायचं. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे काय केलं बघा? a into derivative of x square is 2x plus b into derivative of y square 2y dy by dx is equal to derivative of 1 is 0. आता इथं a आणि b हे दोन्ही कॉन्स्टंट तसेच आहेत. इथे एलिमिनेट झालेले नाहीये. तर काय आलं बघा? 2 कॉमन निघाला. ax प्लस by dy by dx is equal to 0. 2 कॅन्सल्स. डिवाइडेड थ्रू आउट बाय 2 केला तर 2 कॅन्सल होईल. ax प्लस by dy by dx is equal to 0. आपला इक्वेशन मिळालं. पुन्हा डिफरन्शिएट करावं लागेल. a आणि b अजून एलिमिनेट झालं नाही. सो अगेन इथे लिहावं लागेल. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. a ॲज इट इज प्लस b इथे y into dy by dx आहे. u into v प्रोडक्ट रूल वापरायचा. y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx d square y by dx square plus dy by dx derivative of y पुन्हा काय येतो? dy by dx is equal to 0. So a is equal to काय हा प्लस b आल्याच्या साथ त्याला काय मायनस b मायनस b into y d2y by dx square plus dy by dx 2 टाइम्स आहे. सो dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. ही a ची जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन याला इक्वेशन इथे इक्वेशन 1 द्यायचा. इथे 2 ओके.
नाव पुट दिस व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये रिप्लेस करूया. आपल्याला ए बी एलिमिनेट करायचं. मग ए इन टर्म्स ऑफ बी इथे रिप्लेस करायचा. बी कॉमन घेता येईल, दोन्हीकडे बी येईल. तो कॉमन घेतला की कॅन्सल होणार आपल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. तर सबस्टिट्यूट ए इन इक्वेशन 2. सबस्टिट्यूटिंग ए value of a in equation 2 we get a काय आहे minus b x आहे minus bx in bracket y d square y by dx square plus dy by dx bracket square plus by dy by dx is equal to 0. इथे आपण इक्वेशन 2 मध्ये a ची जी व्हॅल्यू आहे ती आपण मायनस बी वाय डी2 वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर ही इथं रिप्लेस केली. आता बघा इथं बी कॉमन निघेल. मायनस एक्स डिस्ट्रीब्यूट करूया. मायनस एक्स वाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय डी वाय बाय डी एक्स is equal to 0. आता b कैंसिल होईल. थ्रूआउट b ने डिवाइड करूया. डिवाइडिंग थ्रूआउट बाय b we get minus xy किंवा मायनस साइन आपण कॉमन घेतला. मायनस b ने डिवाइड केला तर काय xy d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस x dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y dy बाय dx is equal to 0. This is our required differential equation. त्याचा एक्झाम्पल 2. ठीक आहे. तर इथं आपण दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचे आणि a ची व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये प्लेस केली की आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. Example number 3. Y is equal to a cos of log x plus b sin of log x. इथे पुन्हा a आणि b दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत जे आपल्याला एलिमिनेट करायचे. तर डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ cos काय येतो मायनस साइन. तर काय येईल मायनस साइन मायनस a sin log x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x किती येतो 1/x. साइन चा डेरिव्हेटिव्ह cos सो प्लस b cos of log x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. आता हा जो डिनोमिनेटर x आहे दोन्हीकडे तो आपण कॉमन घेऊया. 1/x कॉमन ब्रॅकेट मायनस साइन ऑफ log x प्लस मायनस a sin log x प्लस b cos of log x. आता इथे जो डिनोमिनेटरचा x आहे तो LHS ला आला की मल्टिप्लिकेट होईल. सो x into dy by dx is equal to minus a sin log x plus b cos log x. आता आपण डिफरन्शिएट करूया. अगेन डिफरन्शिएट रिस्पेक्ट टू x. इथे प्रोडक्ट रूलचा वापर करून डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. x into dy by dx is derivative of dy by dx d square y by dx square plus dy by dx as it is derivative of x is 1 is equal to minus a sin चा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos of log x into derivative of log x 1/x. इथं cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin so minus b sin log x into derivative of log x 1/x. आता इथे पुन्हा 1/x कॉमन सो 1/x इन ब्रॅकेट मायनस इथे मायनस सुद्धा कॉमन घेता येईल. मायनस 1/x इन ब्रॅकेट cos of log x प्लस
a cos of log x plus b sin of log x. आता हा जो टर्म आहे तो काय आहे बघा, y is a cos of log x plus b sin of log x. So put this value of y from equation 1. आणि हा जो x आहे तो आपल्याला LHS ला घेता येईल, डिवाइडेड बाय x आहे, इकडे करतो मल्टिप्लिकेट. So x d square y by dx square plus dy by dx is equal to minus 1 by x into y. इथे तुम्ही लिहा from equation 1. equation 1 वरून पूर्ण व्हॅल्यू काय आहे y. So x d square y by dx square, हा x इकडे मल्टिप्लाय झाला की काय येईल, x square d square y by dx square plus x dy by dx is equal to minus y. minus y LHS ला आला की काय येईल plus y. So x square d square y by dx square plus x dy by dx plus y is equal to 0. This is our required differential equation. दोन ऑर्डिनरी कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन इथं फॉर्म झालेला आहे. हा झाला थर्ड एक्झाम्पल. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघू. फोर्थ एक्झाम्पल आहे, फोर्थ वन, y square is equal to x plus c bracket q. y square is equal to x plus c bracket q आहे. इथं c हा एकच ऑर्डिनरी कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन इथं फॉर्म करायचं आहे. तर काय करता येईल, डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y square चा डेरिव्हेटिव्ह 2y into dy by dx is equal to x plus c bracket q आहे. x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, n into x raised to n minus 1. So 3 into x plus c raised to 2 into derivative of x plus c is 1. तर आता इथं आपल्याला काय करता येईल बघा, हा इक्वेशन आपण 1 सपोज करूयात आणि हा 2. 1 आणि 2 डिवाइड केले तर काय येईल बघा, डिवाइडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 आपण डिवाइड करूया. सो y square upon 2y dy by dx is equal to x plus c bracket cube upon 3x plus c bracket square. 1 आणि 2 आपण डिवाइड केले, कारण आपल्याला फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनच काढायचे, ते 1 टाइम्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, कारण एकच ऑर्डिनरी कॉन्स्टंट आहे. तर इथं 2 टाइम्स x plus c कॅन्सल्स, 1 टाइम्स रिमेन्स. तर y कॅन्सल होईल, काय y upon 2 dy by dx is equal to x plus c by 3. तर इथं आपण x plus c ची व्हॅल्यू काढू शकतो आणि ती इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस केली की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. सो 3y upon, हा 3 आपण LHS ला घेतला, 3y upon 2 dy by dx is equal to x plus c. So put this value of x plus c in equation 1. Substitute value of x plus c in equation 1. We get y square is equal to x plus c ची value 3y upon 2 dy by dx. त्या ब्रॅकेटचं काय आहे, q. So y square is equal to 3 cube किती, 27 into y cube upon 2 cube is 8 dy by dx bracket cube. So हा जो डिनॉमिनेटर आहे इकडे तर मल्टिप्लिकेट होईल, 8y square dy by dx cube is equal to 27y cube. मग इक्वेशन काय मिळेल, 8y square dy by dx cube
हा पॉझिटिव्ह 27y³ आहे, तो LHS आला की -27y³. सो -27y³ इज इक्वल टू 0. दिस इज अ रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. आपला एक्झाम्पल नंबर 4. आता आपण 5th एक्झाम्पल बघूया. Fifth example, y is equal to a e raised to 5x plus b e raised to minus 5x. तर या एक्झाम्पल मध्ये बघा दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, म्हणजे आपल्याला 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचे आणि सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन इथं फॉर्म करायचे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to derivative of e raised to 5x. हे हा कॉन्स्टंट आहे, तसाच राहील. e raised to 5x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? e raised to 5x into derivative of 5x काय येतो? 5. म्हणजेच काय? 5a e raised to 5x. आता e raised to minus 5x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus 5x into derivative of minus 5x minus 5. So minus 5b e raised to minus 5x. आता पुन्हा डिफरन्शिएट करायचा. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पुन्हा डिफरन्शिएट केलं तर काय? d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू e raised to 5x डेरिव्हेटिव्ह पुन्हा 5 e raised to 5x. म्हणजे 5 into 5 काय येईल? 25a e raised to 5x. e raised to minus 5x derivative minus 5 e raised to minus 5x. So minus minus plus 5 square is 25 b e raised to minus 5x. आता इथून काय कॉमन निघेल? 25 कॉमन. ब्रॅकेट मध्ये काय? a e raised to 5x plus b e raised to minus 5x. आता बघा a e raised to 5x plus b e raised to minus 5x काय आहे? y आहे. Equation 1. Pulse is 1. So this is 25y. From equation 1. Okay. So d square y by dx square minus 25y is equal to 0. Is a required differential equation. Okay. हा झाला example number 5. आता आपण एक्झाम्पल नंबर 6 बघूया. सो 6(1) y minus a bracket square is equal to 4x minus b. इथे बघा दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत a आणि b. म्हणजे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन कोणत्या ऑर्डरचा पाहिजे? सेकंड ऑर्डरचा डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला इथं फॉर्म करायचं आहे. त्यासाठी डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. x रेज टू n फॉर्म आहे. y minus a स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय? 2 into y minus a into derivative of y minus a म्हणजेच काय? dy by dx is equal to derivative of 4x minus b. x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, b चा 0 येतो, म्हणून हा काय? 4 येतो. मग आता इथं आपल्याला b इथं एलिमेंट झाला, a ची व्हॅल्यू एलिमेंट झालेली नाही. मग काय करायचं बघा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करूया. इथं 2 भाग जाईल y minus a dy by dx is equal to 2 इकडे डिवाइड होईल आणि काय मिळेल? 2 मिळेल. मग आता इथं बघा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेता येईल. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Again differentiate with respect to x. We get y minus a as it is. dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d square y by dx square plus dy by dx as it is derivative of
y minus a, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx minus a चा डेरिव्हेटिव्ह 0 is equal to 2 चा डेरिव्हेटिव्ह काय 0. मग काय येणार मायनस y minus a d square y by dx square is equal हा प्लस आहे आरएचएस काय केला की मायनस dy by dx 2 टाइम्स आहे. सो dy by dx चा स्क्वेअर आपल्याला घेतला. आता इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय पण y minus a मधला a एलिमिनेट झालेला नाही. त्याच्यामुळे आपण तो एलिमिनेट करण्यासाठी काय करायचं याला इक्वेशन 1 आणि याला 2 द्यायचं. डिवाइड दिस टू इक्वेशन्स. डिवाइड केला तर y minus a कॅन्सल होईल. ओके सो डिवाइडिंग इक्वेशन 1 and 2 डिवाइडिंग इक्वेशन 1 and 2 1 and 2 डिवाइड करूयात. y minus a dy by dx upon y minus a d square y by dx square is equal to 2 upon minus dy by dx bracket square. तर आता इथं y minus a कॅन्सल झाला. आता आपण काय करूया हा जो डिनॉमिनेटर आहे तो इथे मल्टिप्लिकेट होईल. पुन्हा इथं डिवाइडेड बाय d2 by dx स्क्वेअर तो इथे मल्टिप्लिकेट होईल. So dy by dx into minus dy by dx. So minus of dy by dx square is equal to 2 into d square y by dx square. Hence we get the answer. हा निगेटिव्ह टर्म आहे तो आरएचएस ला गेला की पॉझिटिव्ह आहे. सो 2 d square y by dx square plus dy by dx याचा पॉवर 1 आहे याचा 2 पॉवर आहे म्हणजे ओव्हरऑल पॉवर काय होणार 3 क्यूब येणार. सो dy by dx क्यूब इज इक्वल टू 0. which is our required differential equation. त्याला 6th एक्झाम्पल. आता आपण 7th एक्झाम्पल बघूया. सेवन्थ एक्झाम्पल मध्ये बघा 7 y is equal to काय झालंय a plus a by x. आता इथं a 2 टाइम्स आहे पण 1 ऑर्बिटली कॉन्स्टंट इथं कन्सिडर करायचा. a हा कॉन्स्टंट आहे एकच कॉन्स्टंट आहे म्हणून आपल्याला dy by dx फॉर्म मध्ये डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे फर्स्ट ऑर्डर फॉर्म मध्ये. पण इथं डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So dy by dx is equal to derivative of a is 0. Derivative of 1 by x काय येतो minus 1 by x square. म्हणजे तिथं काय minus a by x square. मग हा काय आला dy by dx is equal to minus a by x square. हा जो x square आहे डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लिकेट होईल. ठीक है x square और माइनस एक्स स्क्वेअर dy by dx is equal to a. इथं आपल्याला a ची जी व्हॅल्यू मिळाली ती आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करूया. त्याला इक्वेशन 1 सो पुट और सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करूया. वी गेट y is equal to minus x square dy by dx plus 1 upon x as it is minus x square dy by dx. इथं काय x square dy by dx. तर 1 times x cancel होईल 1 times शिल्लक. तर इथं काय y is equal to minus x square dy by dx minus x dy by dx. minus आहे कॉमन काय x square plus x dy by dx. So x square plus x dy by dx plus y is equal to 0. This is our required differential equation. a हा एकच ऑर्बिटरी कॉन्स्टंट होता त्याच्यामुळे आपण 1 टाइम डिफरन्शिएशन घेतला आणि ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने करायची की a एलिमिनेट झाला पाहिजे. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये a आला नाही पाहिजे. तर झाला 7th. आता आपण 8th एक्झाम्पल बघूया.
example. Y is equal to c1 e raised to 2x plus c2 e raised to 5x. आता या एक्झाम्पल मध्ये बघा c1 e raised to 2x plus c2 e raised to 5x दिले, तर इथं e चे सेम पॉवर नाहीये. मग आपण दोन कॉन्स्टंट आहेत ऑर्बिटरी कॉन्स्टंट म्हणून टाइम डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. c1 c2 एलिमिनेट करण्यासाठी 1 c e raised to 5x किंवा e raised to 2x पैकी दोन्हीपैकी एक जो आहे तो सेपरेट घ्यायचा, म्हणजे c2 सेपरेट करायचा किंवा c1 सेपरेट करायचा, जेणेकरून आपल्याला कॉन्स्टंट एलिमिनेट करता येईल. मग आपण काय करूया की e raised to 5x ने थ्रू आउट डिवाइड करूया. काय बघा y upon e raised to 5x plus c1 is equal to c1 e raised to 2x upon e raised to 5x plus c2 e raised to 5x upon e raised to 5x. e raised to 5x आता कॅन्सल झाला. काय येतो y e raised to 5x आहे, तर नंबरला गेला की -5x is equal to c1 e raised to 2x e raised to -5x plus c2 म्हणजे तिथं काय c1 e raised to -3x 2x minus 5x minus 3x plus c2. हा आपला इक्वेशन आपल्याला मिळाला. इथं आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया म्हणजे c2 एलिमिनेट करू. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इथं प्रोडक्ट टर्मचा वापर करायला लागेल. u into v from y as it is derivative of e raised to -5x it is -5 e raised to -5x e raised to x derivative e raised to 5x and 5x derivative -5 plus e raised to -5x derivative of y is dy by dx plus is equal to c1 as it is e raised to -3x derivative काय येतो e raised to -3x into derivative of -3x -3. So -3c1 e raised to -3x and derivative of c2 is 0. constant derivative 0. आता इथं e raised to -5x कॉमन निघतो. e raised to -5x in bracket -5y plus dy by dx is equal to -3c1 e raised to -3x. आता पुन्हा 3c1 आपल्याला वेगळा घेता येईल. e raised to -3x इकडे आपण घेऊया, तो डिवाइड होईल आणि आपल्याला e चा पॉवर एकत्र घेता येईल. So e raised to -5x upon e raised to -3x in bracket -5y plus dy by dx is equal to -3c1. मग e चा ओव्हरऑल इथे पॉवर काय होईल बघा -5 plus 3 म्हणजे e raised to -2x in bracket -5y plus dy by dx is equal to -3c1. आता आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊया. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. काय u into v तो प्रोडक्ट रूल वापरायचा. e raised to -2x as it is -5 y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx plus dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx square. So plus d2y by dx square plus -5y plus dy by dx as it is derivative of e raised to -2x म्हणजेच काय -2 e raised to -2x is equal to काय 0 -3c1 कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह काय तो 0. आता e raised to -2x कॉमन घेता येईल. e raised to -2x कॉमन घेतला ब्रॅकेट मध्ये काय बघा -5 dy by dx plus d square y by dx square minus इथे काय तो प्लस 5 into 2 10y आणि हा -2 dy by dx is equal to 0. So e raised to -2x आहे तो आपण थ्रू आउट डिवाइड करून घेतला तर कॅन्सल होईल. 0 divided by e raised to -2x is 0. So final answer d square y by dx square -5 -2 म्हणजेच -7 dy by dx plus 10y is equal to 0.
डिफरन्शियल इक्वेशन. हा झाला एक्झाम्पल नंबर 8. आता आपण 9th एक्झाम्पल बघूया. 9th एक्झाम्पल मध्ये C1 आणि C2 दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत पुन्हा, तर ते आपल्याला इलिमिनेट करून डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे. हे बघा 9th एक्झाम्पल काय आहे. C1 x³ प्लस C2 y² इज इक्वल टू 5. आता इथं डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो C1 x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² dy by dx प्लस C2 y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx इज इक्वल टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता इथं x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² येतो. पण इथे काय करता येईल बघा. 3c1x² प्लस 2y c2 dy by dx इज इक्वल टू 0 आहे. आता हा जो LHS हा टर्म आहे तो आपण LHS ला घेऊ. काय मिळेल. 3c1x² इज इक्वल टू 2y c2 dy by dx. आता इथं कॉन्स्टंट जे आहे ते आपण RHS ला घेऊयात आणि राहिलेले जे व्हेरिएबल्स आहेत ते आपण एक साईडला घेऊयात. तर इथं काय आहे बघा. 3c1 अपॉन 2c2 इज इक्वल टू y by x² dy by dx. कॉन्स्टंट आपण एकत्र घेतले RHS ला आणि व्हेरिएबल्स RHS ला घेतले. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. सो y by x² dy by dx इज इक्वल टू 3c1 अपॉन 2c2. आता आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपल्याला हे दोन्ही कॉन्स्टंट इलिमिनेट झालेले दिसतील आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फॉर्म होईल. ओके. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. we get y by x² as it is, derivative of dy by dx d² y by dx² plus dy by dx as it is, derivative of y by x². इथे u into v फॉर्म ने घ्यावं लागेल. बघूया आपण dy by dx of y by x² is equal to 3c1 upon 2c2. टोटल कॉन्स्टंट आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. तर आता इथे बघा y by x² d² y by dx² plus dy by dx ब्रॅकेट u by v चे डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो v into du by dx minus u into dv by dx whole divided by v². तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. x² into dy by dx minus y into derivative of x² 2x upon v² x² चा स्क्वेअर x raised to 4 is equal to 0. आता इथे या दोघांमध्ये x कॉमन निघेल आणि तो डिनॉमिनेटरच्या x raised to 4 सोबत 1 टाइम्स x कॅन्सल होईल. सो y by x² d² y by dx² plus dy by dx x in bracket x dy by dx minus 2y upon x raised to 4 is equal to 0. 1 टाइम्स x कॅन्सल होईल. 3 टाइम्स शिल्लक राहील. आणि आपण जर थ्रूआउट x³ ने मल्टिप्लाय केला तर काय बघा मल्टिप्लाइंग थ्रूआउट बाय x³ ने इथे मल्टिप्लाय केला तर x² कॅन्सल होईल आणि एक x शिल्लक राहील. सो xy d² y by dx² प्लस इथे x³ कॅन्सल होईल dy by dx into x dy by dx minus 2y is equal to 0. इथे थांबला तरी चालेल किंवा dy by dx डिस्ट्रीब्यूट करून आन्सर दिला तरी चालेल. dy by dx डिस्ट्रीब्यूट केला तर काय येईल xy d2y by dx² plus x dy by dx into dy by dx म्हणजे dy by dx चा स्क्वेअर minus 2y dy by dx is equal to 0. This is our required differential equation. झालेला एक्झाम्पल नंबर 9. आता आपण
एक्झाम्पल नंबर 10 बघूया. एक्झाम्पल नंबर 10 मध्ये पुन्हा दोन ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहेत. 10th एक्झाम्पल y is equal to e raised to minus 2x a cos x plus b sin x. आता इथं a cos x plus b sin x आपल्याला सेपरेट करता येईल कारण त्याचा दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो पुन्हा ओरिजिनल व्हॅल्यू देतो हे आपल्याला माहिती आहे. तर इथं आपण e raised to minus 2x याच्यासला घेऊया y e raised to minus 2x तो इकडे आला की काय होईल प्लस 2x is equal to a cos x plus b sin x. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएट with respect to x. y as it is e raised to 2x derivative 2 e raised to 2x plus e raised to 2x derivative of y dy by dx is equal to cos x derivative sin, so minus a sin x, sin चा derivative cos, so b cos x. मग इथे e raised to 2x common 2y plus dy by dx is equal to minus a sin x plus b cos x. आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊया. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. e raised to 2x as it is. इथे डेरिव्हेटिव्ह काय आहे 2 dy by dx plus d square y by dx square. प्रोडक्ट आपण यूज करतोय प्लस e raised to 2x डेरिव्हेटिव्ह 2 e raised to 2x in bracket 2y plus dy by dx as it is equal to minus a sin x derivative cos, so minus a cos x, cos derivative minus sin, so minus b sin x. आता इथे मायनस साइन कॉमन काढला तर पुन्हा ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळते इक्वेशन 1 मिळते. मायनस कॉमन काढला a cos x plus b sin x. आता इथं e raised to 2x 4 कॉमन निघतो. e raised to 2x in bracket 2 dy by dx plus d square y by dx square plus 2 into 2 4y plus 2 dy by dx is equal to जो टर्म येतो इथे minus a cos minus of a cos x plus b sin x. आता हा म्हणजेच काय इक्वेशन म्हणून y e raised to 2x आहे. सो e raised to 2x in bracket इथे काय बघा d2y by dx square plus 2 म्हणजे 4 dy by dx plus 4y is equal to minus of y e raised to 2x. बघूया from equation 1. ओके from 1 वरून हा y e raised to 2x. तर e raised to 2x कॅन्सल होईल दोन्हीकडे आहे आणि हा मायनस y इकडे आला की काय होईल प्लस y d square y by dx square plus 4 dy by dx plus 4y plus y काय येईल 5y is equal to c. This is our required differential equation. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन 1 मधला हा सगळा पॉईंट पूर्ण झाला. आपण 10 क्वेश्चन इथं पूर्ण केले. सेकंड क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू.